बघा हे बघा. आणि जर आपलं भाजायला तर ती कांदा खिसायचा, पाणी मीठ, कांद्याचं पाणी मीठ मिक्स करायचं आणि ओम नमः शिवाय. तर बघा हा आहे आमचा देवारा. मेन म्हणजे हा जो देवारा आहे ना, हा आमच्या ट्रकचे राफ्टर असतात ना त्यापासून बनवलेला आहे. गेला आता ती गेलं युट्यूबला असं आईचं म्हणणं आहे. बऱ्याच जणी विचारत होत्या की तुमचा देवपाट माहेरचा कसा आहे ते दाखव. तर इथं दाखवते बघा. आमचा देवारा हा असा आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवते थोडंसं. आणि जर वर्षी आमच्यात जो गणपती आणला जातो ना तो पुढच्या वर्षीपर्यंत त्याची पूजा केली जाते आणि मग तो विसर्जित केला जातो. आणि या वर्षी जो बसतो तो परत वर्षभर पूजा केली जाते. असं आईपासून चालत आले. म्हणजे आई कधीच टाकू देत नव्हती कारण तिला पूजा दररोज करायला आवडायची गणपतीची. त्यामुळे आता दाखवते मी देवारा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. ओम नमः शिवाय. तर बघा हा आहे आमचा देवारा. मेन म्हणजे हा जो देवारा आहे ना, हा आमच्या ट्रकचे राफ्टर असतात ना त्यापासून बनवलेला आहे. आणि म्हणजे ज्या राफ्टरच्या फळ्या एक्स्ट्रा राहिलेल्या असतात किंवा वापरात नसतात तर त्या सुताराकडून आईने बनवून घेतलेला आहे. आणि त्याला अशा प्रकारे परत बैलपोळ्याच्या वेळी बैलांच्या शिंगाला वगैरे लावायला किंवा ट्रकला लावायला जे हे आणलेलं असतं ना कलर, तो कलर याला घरच्या घरी दिलेला आहे मेन म्हणजे. आणि अशा प्रकारे ही घरच्या घरीच होममेड डिझाईन केलेली आहे. आणि पाहू शकताय इथं मस्त असं पूजा केलेली आहे. फुलं भरपूर आहेत दारात. आणि फुलं दारात असल्याचा फायदा हा की देवारा तुमचा एकदम गजबजून दिसू लागतो. हा जो फोटो मागे दिसतोय तुम्हाला तो आहे उजनीचे गणेशनाथ महाराज वहिनींच्या माहेरमध्ये. हे म्हणजे ग्रामदैवत आहे त्यांचं. गणेशनाथाची खूप मोठी यात्रा असते आणि तो उजनीतून त्यांना म्हणजे माहेरातून त्यांना लग्नाच्या वेळी दिलेला. आणि इकडे या 2 काशीच्या उतरंडी आहेत, पितळेच्या उतरंडी आहेत इकडून आणि इकडून. 5 इकडनं आणि 5 या बाजूनं तांब्याच्या. आणि इथं विठ्ठल रुक्माई, त्याबरोबरच लग्नात वहिनीच्या इकडे दैवत एक असते आणि परत आपलं देवी एक असते जी कुलदेवी असते. कुलदैवत आणि कुलदेवीच्या मुलीला मुलीला दिल्या जातात या लग्नामध्ये. तसं वहिनींना या दिलेल्या आहेत. तर कुलदैवत आणि कुलदेवीच्या 4 अशा मूर्त्या. आणि येडाई आणि तुळजाभवानीची. आणि त्यासोबतच भैरोबा. इथं पाहू शकताय या सुंदर अशा मूर्त्या. आणि रंगणात वगैरे तर ओव्हरव्ह्यू दाखवला मी तुम्हाला. आणि इथं हळदी कुंकू, त्यासोबतच प्रसाद इथं दिव्यासाठी. तर असं आहे हे छोटंसं सुंदर आणि रेखीव माझ्या माहेरचं देवघर. कसं वाटतंय तुम्हाला सांगा. आणि देवपूजा झालेली आहे म्हटलं लगेचच तुम्हाला दाखवावं. किती प्रसन्न वाटतं बघा. बोरकुट गेला आता ती गेलं युट्यूबला गेलं. कशी आहे टेस्ट? कशी आहे टेस्ट? बघा तिकडे जाऊन खायली का नाही मम्मी? यम्मी मम्मी. कोणता बघवा? दाखव मला. असं आहे होय. हा भगवा. अरे रे रे, भगव्याचा नाद खुळा की. बघा हा आहे शिवाजी महाराजांचा झेंडा. आमच्या चिकूला दिसलेला. हो ना चिकू? येस. तोंड बी दिसेना कोण आहे म्हातारी म्हणते ते बघ. चुलती. मारायला यायला का तसं बघायला? पण आकाच आपल्या ह्यांच्यापेक्षा अशी राट होते. पण नक तशीच का नाही सगळ्या वयोवृद्ध माणसांनी. मग
भाजायला आता. आणि ते तर नाही बरोबर लय निबर. लागत तुझ्या हाताला नाही, नाही, निघाला लागत तर नाही. काढ नाही तर राहू दे. लागत नाही. वार का कोण काढ हे बघा हे बघा. तोंड बांधायचं नुसतं राखायचं काय करायचं. छान दिसायला. हं. आता तुमची वय अजून आ तुमची वय अजून नाही लग्न व्हायच्या आधी. सारखी दिसता. होय. झाल्यासारखे दिसता नाही नाही झाल्यासारखे असं आईचं म्हणणं आहे सुनासाठी मुलीसाठी की काय म्हणते आई तुझं काय म्हणणं आहे ड्रेस मुलींनी घालणं हवं की नाही सुनानी वगैरे गालावा आहे की नाही हो आईचं तर असं मत आहे की त्यात झाकून राहतं आणि ना सगळं झाकून राहतं शरीर ज्या त्या वयात आणि ज्या त्या वयात जे ती वस्तू वापरणे काय वाईट नाही बरोबर चांगली असं जर सगळ्या सासूंनी विचार केला ना हं. तर सुनांना काहीच प्रॉब्लेम आहे त्रास होणार नाही. आणि आमची आज जोडी निघाली आहे जरा बाहेर कुठं शॉपिंग डी मार्ट लातूर. आता बघा भयाच्या रिएक्शन काय आणायच तुला तुला आणायचंय मम्मीला सांगायलास तू आणायला आणते बरं का बाय कर मम्मीला काय यायचं तुला नको म्हणायला आणि ती माग लागलाय तो का तिकडं श्री जायचं म्हणून बसलाय श्री वर ये चला होमवर्क करायला ओके नंबर नेम्स 1 to 20 लिहायच्यात राईट द नेम नंबर्स हे काय आहे 1 इथं लिहा स्पेलिंग 1चं सुंदर हँडरायटिंग काढायची ओ स्मॉल हां ई 1 व्हेरी गुड हे काय आहे 2 राईट डाऊन स्पेलिंग ऑफ 2चं स्पेलिंग TWO2 लिहिलंय आता WO2 3 आता 3 म्हणजे 3 1 2 3 हे 4 हां We are for you are 4 ओके करा अभ्यास तुम्ही कुठपर्यंत आले बघू दे 10 हां काढा 10चं स्पेलिंग पटकन लिहा म्हणत T E N गुड नेक्स्ट पेज मॅच द नंबर्स विथ देअर नंबर नेम्स आता तुला मॅच करायचं कर बरं स्पेलिंगचं हां स्पेलिंगला मॅच करायचे नंबर व्हॉट इज दिस 3 3चं स्पेलिंग तुला कुठे दिसतंय मॅच करा मग गुड 2चं हां इथं करेक्ट मॅच इट ओके अरे वा आता सांगा बरं व्हॉट इज दिस 5 वेअर इज अ स्पेलिंग ऑफ 5चं स्पेलिंग इथे आहे का कुठे बघा थांब येस करेक्ट जॉईन 5 नाईस आता बाकीचे पण हे सगळे जोडून घ्या व्यवस्थित लालू इथं फिरायला तर मग इथं पण अभ्यास घेते आणि कोल्हापूरमध्ये पण अभ्यास घेते मग करायलाच पाहिजे ना अभ्यास हो
करायचा अभ्यास आणि मग खेळायचं फिरायचं. ओके, कम्प्लीट करा मग पटकन. कनेक्ट. ओकेच. ओ होय. चिकू मम्मी कुठे गेली रे? लातूरला गेली आहे मम्मी. पप्पा होय. तुला आठवण येते का मग? मी घरी बसतो. असं म्हणलास? कुणाजवळ बसतो म्हणलास? कुणापाशी? कार्टून बघत. आजी जवळ. कार्टून बघ. असं म्हणलास होय. खेळतोस मग तू? चो आली. हे आई स्वच्छ केलेले आहेत का ग? तुझ्या मागचे आहेत ही तुझ्या मागचे? ही का मोठी आहे मध्यम. म्हणजे साईज नुसार करायला सोय. छोटे ही मध्यम. आणि काय म्हणायचं? गुलटी म्हणजे बारीक. आणि हे ही मध्यम. आणि इकडे एक पाचोळा. ही गहाण कांदा नासलेलं उघडलेलं. आणि ही नासलेलं कांदा पायानं पाचोळा. पाचोळा बदलला की नवीन होतात. हो. म्हणजे पाचोळा फक्त काढायचा ना. आणि असला असते मोठा हम्म. ती वेगळा काढावा लागते. हम्म. ती 1 नंबर मोठा. हा. ही 2 नंबर आणि ते 3 तीन नंबर. नंबर गुलटी. त्यानं सांगितलं आता गोष्टी. सेक्शन केलेत बघा. काही कांदे उगवायला लागले त्यामुळे मग त्याच्यातले निवडून नंतर ना मग त्याचे वेगळे वेगळे असं भाग करायचे. असं वाटतं की शेतकऱ्याला काय आहे, पण बघा किती कष्ट असते त्याच्या मागे. हे कितीतरी वेळा निवडण्यात येतात जोपर्यंत घरी येत तोपर्यंत. आणि तेव्हा जर घातले तर भाव नसते ना, म्हणून ठेवायचे. मग भावासाठी ठेवलेत तर ठेवले तर मग एवढी मेहनत घ्यावी लागते. आणि एक खराब असेल नासका कांदा तर 10ला नासवते त्यामुळं. आणि श्री तर आजी सोबत गप्पा मारतोय. आजी निवडतीये कांदे. खरं औषधी कांदे व्हाईट कलर तू निवडले श्री ते? होय होय. हा जर आपले भाजायले हा तर ती कांदा खिसायचा. हा. पाणी मीठ कांद्याचं पाणी मीठ मिक्स करायचं आणि त्या अंगाला लावायचं. गांधी जिरून जाते. होय होय. घरच्या घरी उपाय. पांढरा कांदा मी सहज घ्यावं म्हणलं शूट. ही कांदे मगापासनं मी थोडंसं आराम करत होते तेव्हापासून निवडते. तर लगेच तुम्हाला एक उपाय पण सांगितला तिनं, आहे की नाही? पांढऱ्या कांद्याचे फायदे. तर आता मला माहिती आहे ही एवढं कम्प्लीट केल्याशिवाय ही काय बसणार नाही. कारण तिचं ठरलेलं असतं तर टार्गेट तेवढं करणार तेव्हाच उठणार. तुला सांग का, भाव जर आला तर या सुद्धा कांद्याचा पैसा होतो. हो या हो. नासलेल्या किती महाग होते मागच्या वर्षी. 70 रुपये किलो. हो तसा जर भाव आला तर येऊन आला टाकायचं. बरोबर. पाच चिरून टाकायची आणि पाचोळवरचं काढायचं. पण ती 70 असले तर ही 20 रुपयाने का जाईना तर पैसा झालाय. हो हो आणि असंच टाकून कंडीवर दिले का नासून बसते. बरोबर. असं आहे त्याला. बघा इथं निवडायला श्री मस्त बसलाय आजी जवळ. आणि हे निवडलेले म्हणजे खराब कांदे आणि निवडलेले हे लावतात पण का नाही गाई. ही कांदा असला सडलेला ही उगवायला ह्याला ही येतंय ना बी येते त्याला. हा पाती ती पाती कोण पुन्हा बी येते नळ असं मधून निघत. आणि ते बी टाकलं की पुन्हा कांदे. ते बी धरायचं शेंड खुडायचं ती वाळवायचं चोळायचं उडवून पाकडून भरून ठेवायचं आणि ती बी टाकायचं त्याचे मग त्याचं रोप आणि ती पुन्हा ही लावायचं मग कांदे. असं आहे. चाललंय बघा त्याचं. तर कधी येणार आहेस तू वर? श्री तू कधी येणार आहे श्री? आता अजून निघते
बघा आमची जोडी. बघा बघा कसे करतात लगेच चॉकलेटला. काय आणलंय? किंडर जॉय. किंडर जॉय श्री. काय तुला काय ती चित्र भूक लागली मला. खा वडापाव घे. त्या दिवशी घेतलेले. ही चांगलं असते. मी ह्यानी गाडीवर थांबून गेले असले बारके बारके होते ते. 5 रुपीजला 1 का काय तर. वाव. काय चाललंय? हा आरती. आरती का बरं लावायचे? कशासाठी? प्रयोग करायला तुम्ही? जर हवा नसली तर ही विजते आणि जर हवा असली तर मग विजत नाही. होय. आता मी एक एकाचा टन. एका एकाचा. लोका आधी तू कमी आता कळलं विजलं. कशानं झालं बरं असं? हवा नाही म्हणून. बघा आम्ही आता फक्त 3.5-4 वर्षाच्या तरी आम्हाला माहिती आहे की ज्वलनासाठी हवा मदत करते. जर हवा नसेल तर काय होतंय? विजून जाते. जेवढा वेळ त्या ग्लास मध्ये हवा आहे तेवढा वेळच. बाबा अजून एकदा. 1 2 3. हा आता बघा कसं दिसतंय. आता काढ कुठलं ना मग तुमचं चौघाचं कायच करणार नाही. आता काढ बरं. चौघ इन द सेन्स इथं तुम्हाला 3 दिसत असतील आणि इकडे एक व्यक्ती आहे त्या चौघाचं फक्त. हाय ना वहिनी? कोणत्या चौघाचं? शाहरुखच्या पप्पाचं. अरे तुम्ही काय करून राहिले? आपण प्रयोग दाखवतोय. तू मागून पण एक्सप्लेन केलं तर चालतंय. समोर नाही आलं असतं. आता बघा. येड्या असं खायचं तुम्हाला. हा तुला शाळा आहे. ते